आहे ही चालती महागाई असते। तिसरी महागाई जी असते ती पळती महागाई असते आणि चौथी महागाई जी असते ती म्हणजे बेशुमार महागाई। महागाईचे तीन प्रकार पडतात। अर्थव्यवस्थेसाठी महागाई होणं अपेक्षित आहे का? तर हो, पण महागाई होत असताना त्याच्यावरती काही प्रमाणात निर्बंध असणं सुद्धा गरजेचं आहे। या दोन प्रकारच्या महागाई अर्थव्यवस्थेसाठी पूरक असतात, म्हणजे चांगल्या असतात। या दोन प्रकारच्या महागाई अर्थव्यवस्थेसाठी घातक असतात। रांगती महागाई म्हणजे काय? तर महागाई किंवा दरवाढीचा जो काही टक्केवारी आहे ते साधारणपणे 2.5% 3% जर असेल तर तुम्हाला रांगती महागाई म्हणता येईल। त्याच्यापेक्षा जर जास्त टक्केवारी वाढली, 3% 10% जर महागाईचा दर असेल तर तो चालती महागाई म्हणून कन्सिडर केला जातो। आणि पळती महागाई म्हणजे काय? 10% 20% तुमचा जर महागाईचा दर असेल तर ती पळती असते, आणि जर 20% जास्त महागाई असेल तर ती बेशुमार महागाई असते। उदाहरणार्थ श्रीलंका, सद्यस्थितीमध्ये श्रीलंकेमध्ये 15 रुपयाचा चहा 200 रुपयाला मिळतोय। बेशुमार महागाई झालेली आहे, ही अर्थव्यवस्थेसाठी घातक असते। यामुळे अर्थव्यवस्था काय होणार आहे? धोक्यात येते। आणि म्हणून अर्थव्यवस्था चांगली कधी म्हणायची? ज्या वेळेस पतनिर्मिती होते, आणि पतनिर्मिती झाल्यानंतर मार्केटमध्ये पैसा फिरतो, आणि पैसा फिरल्यामुळे महागाई वाढते। पण महागाईचा दर हा 2.5-3% किंवा जास्तीत जास्त 3 ते 10% याच्यामध्ये कुठेतरी पडत असेल तर तो अर्थव्यवस्थेला पूरक असतो। याचा अर्थ आता हा समजून घेणं गरजेचं आहे की महागाई होणं गरजेची आहे, पण महागाई अंडर कंट्रोल असणं गरजेचं आहे। आणि अंडर कंट्रोल राहण्यासाठी महागाई नवीन संकल्पना उदयाला येतात, त्यालाच आपण M0, M1, M2, M3 आणि M4 या संकल्पना म्हणतो।